आपल्यासोबत आमदार कैलास पाटील आहेत। काल सभागृहामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलाय। शालेय शिक्षण आहार यामध्ये कुठेतरी घोटाळा झालेला आहे। जो वाटाणा 30 रुपयाचा मिळतो त्याचीच किंमत दुप्पट तिप्पट पटीने लावण्यात आलेली आहे। काय सांगाल एकंदरीत संपूर्ण प्रकरण? शालेय शिक्षण पोषण आहार जे विनाअनुदानित शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा असेल किंवा ज्या अनुदानित शाळा अनुदानित ज्या शाळा आहेत, या शाळांना पोषण आहार PM पोषण शक्ती आणि शालेय पोषण आहार ह्या माध्यमातून दिला जातो। आणि या पोषण आहारामध्ये जी निविदा प्रक्रिया सुरुवातीला निघाली त्यामध्ये हिरवा वाटाणा हा उल्लेख होता आणि त्याचा भाव 134 रुपये किलो होता। परंतु ज्यावेळेस करार पद्धत झालं, वर्क ऑर्डर झाल्या, वर्क ऑर्डरमध्ये शिक्षण खात्याकडनं जी वर्क ऑर्डर दिली त्यात हिरवा शब्द बाजूला काढला गेला, फक्त वाटाणा ठेवला। आता हिरवा वाटाण्याचा भाव 134 रुपये किलो आहे। आजही बाजारात 120 रुपये किलोपेक्षा जास्त भावाने मिळतो। साधा वाटाणा 30-35 रुपये किलो आहे। त्यामुळे टेंडरमध्ये हिरवा वाटाणा टाकायचा, वर्क ऑर्डरमध्ये साधा वाटाणा, आणि सप्लाय सुद्धा पांढऱ्या वाटाण्याचाच केलेला आहे। त्यामुळे किलो मागे 100 रुपयेचा फरक, म्हणजे हिरवा वाटाणा आणि साधा वाटाण्यामध्ये खूप मोठा फरक आहे। आणि हा घोटाळा त्यांनी आजपर्यंत ही कामं ही महिला बचत गटांना दिली जायची। लाडकी बहीण म्हणून यांना सारखंच मदत, तर लाडका भाऊ म्हणून घेतात ही लोक। पण लाडकी बहिणीच्या जे बचत गटाला काम होतं ते काम ह्यांनी हिरावून घेतलं आणि काही ठराविक लाडक्या 2-3 भावाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या नाव ह्या राज्यात पूर्ण दिलेलं आहे। आणि त्यातून हा सर्वसामान्य माणसाची लेकरं ज्या शाळेत जातात, पोषण आहार त्यांना गरजेचा असतो, त्या पोषण आहार सुद्धा ह्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी सोडलेला नाही। हाच पैसा भ्रष्टाचाराचा ते निवडणुकीत वापरतात। निवडणुकीत वारेमाप पैसा खर्च करून परत निवडणुका जिंकायचं हे सूत्र या सत्ताधारी पक्षाचं आहे। सत्ताधारी पक्षाचं हे सूत्र आपण सांगितलं, परंतु सभागृहाच्या माध्यमातून आज उत्तर येईल। मुख्यमंत्री या संदर्भात काय उत्तर? मी काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांना ही विनंती केली की तुम्ही सुशासन 2.0 म्हणता, मग तुमचं सुशासन असलं तर तुम्ही याबाबतचं उत्तर आज मुख्यमंत्री महोदय जे उत्तर देणार आहेत माझं अपेक्षित आहे। मला इथं जी जवळपास 1.3 कोटी विद्यार्थी यात शिक्षण घेतात, त्यांच्या आहारात हा घोटाळा झालेला आहे। म्हणजे कोट्यावधी लहान लेकराच्या आहारात ज्यांनी घोटाळा केला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं सुशासन कसं आहे हे त्यांच्या उत्तरातून कृतीतून दिसावं एवढीच अपेक्षा आहे। ही गोष्ट तुम्हाला कळते, परंतु जी सिस्टीम आहे, जे प्रशासन आहे, त्यांच्यामध्ये जे काही धागेदोरे आहेत असं वाटतं का? म्हणजे आमदारांना ह्या गोष्टी समोर आणाव्या लागतात। हा घोटाळा थांबवण्यासाठी कुठेतरी एक मध्यस्थ समिती स्थापन करावी किंवा या संदर्भात त्यांच्यावरती काहीतरी निगा राखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काहीतरी प्रयत्न करण्यात यावे। ज्यांचं काम निगा राखण्याचं असतं तेच जर हे करत असतील तर त्यांच्यावर निगा कोण राखायची? म्हणजे एकंदरीत सत्ताधाऱ्यांचा यामध्ये हात आहे असं म्हणा। 100% हात आहे। त्याशिवाय शिक्षण मंत्र्यांशी काय संवाद? सत्ताधार आहेत, सत्तेमधले ह्यात जे निर्णय प्रक्रियेत लोक आहेत ह्यांचा हात किंवा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही। शालेय शिक्षण मंत्र्यांचा यामध्ये सहभाग असेल? ह्यात कोणाचा सहभाग आहे? यात सरकारच्या पाठबळाशिवाय एवढे अधिकारी कुठलाही डेअरिंग करू शकत नाही। नक्कीच आपल्यासोबत आमदार कैलास पाटील होते। एकंदरीत शालेय शिक्षण पोषण आहारामध्ये जो घोटाळा झालेला आहे, ज्या ठिकाणी हिरवा वाटाणा लिहिलं जातं त्या ठिकाणी फक्त जे काही ते पेपर्स काढले जातात त्यामध्ये कागदपत्रांमध्ये वाटाणा करून उल्लेख केला जातो आणि त्यामध्येच त्या वाटाण्याचा भाव दुप्पट आणि तिप्पट पटीने लावला जातो आणि त्याचमुळे मोठा जो येतो पैशांचा यामध्ये घोटाळा होतो। आणि यामध्ये नुसते अधिकारीच नाही तर शासनाचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर सत्ताधारी नेत्यांचा देखील यामध्ये उल्लेख जो येतो असू शकतो, असा जो येतो त्यांचा जो येतो आरोप असताना पाहायला मिळतोय। आज मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत या सर्व आमदारांना, विरोधकांच्या प्रश्नांना। नेमकं मुख्यमंत्री यावर काय म्हणतायत हे पाहणं फार आता महत्त्वाचं असणार आहे। नागपूरहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत।